बघा, कधीही स्ट्रेट लाईन ही जीवन संपल्याची एक निशाणी ठरते आणि प्रवास हा नेहमी वर खाली जातो. सो जरी प्रवास स्मूथ दिसत असला की त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजेस असतात आणि काही चॅलेंजेस असे असतात की वी टेक इट ग्रांटेड अँड वी डोंट रिअलाइज दोज आर द रिअल चॅलेंजेस. सो ह्या 2 दिवसाच्या परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगमध्ये ते छोटे छोटे चॅलेंजेस आहेत जे आपल्याला आपल्या प्रगतीपथावर खूप मोठा इम्पॅक्ट ठेवतात. ते क्लिअर करायला खूप मदत झाली. आणि ॲज आय ऑलवेज से शी इज माय मेंटॉर, शुभदा भावे मिस. सो अँड आय लव ट्रेनिंग KI टीम ॲज वेल ॲज उन्नती मिस. दे आर ऑलवेज दे आर बिग पिलर्स ऑफ माय लाईफ. दे आर ऑलवेज देअर वेन आय नीड देम. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. ओके, आणखी एक काल तुमच्या स्पेशल कमिटमेंटमधून जेव्हा तुम्ही न जेवता एक ट्रेनिंग अटेंड करायला आलात, तर काय असं होतं की ज्याने तुम्हाला किंवा कुठल्या फॅक्टरने तुम्हाला इन्स्पायर केलं की अगदी लंच सोडून तुम्ही इकडे धावत आलात? माझे काही प्रायर कमिटमेंट्स होते जे मला कंप्लीट करायचे होते, ते करून आले आणि मी धावत पळत माझा लंच मिस करून आले. कारण मला इकडे यायची फार ओढ होती. आणि का ओढ होती? कारण इकडे नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि मला त्यातलं काहीही मिस करायचं नव्हतं. पण मला इकडे यायची फार ओढ होती. मी न खाता पिता मी म्हटलं की आधी मला इकडे पोहोचायचं आहे आणि मला ते ट्रेनिंग अटेंड करायचं आहे. अँड इट वॉज वर्थ. आय एन्जॉयड. थँक्यू.